आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यंदाच्या अंगामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये पहिला बॉल. एक्स्ट्रा प्लेयर कंपल्सरी आमच्या बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे दोन्ही टीमचे. अदरवाईज यू विल बी पेनलाइज. चला पहिली धाव आपल्याला पाहायला मिळते. जयेश पाटील यांच्या बॅटमधनं कव्हर्स रिझनला अभि जोशी त्या ठिकाणी आहेत. विकी भोईर आपल्याला पाहायला मिळतात. दाराबाई एक्सप्रेस गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये फोर फिटनेस वाशीगाव आणि गावदेवी ऐरोली हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. प्रथमतः बॅटिंग करत असताना 5 ओव्हरची ही मॅच आहे. राईट अमोर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस भन्नाट वेगाने सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईट बॉलची मागणी केली होती जयेश पाटीलने, परंतु हा भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. विशाल भोईर यांच्या हातामध्ये हा चेंडू डॉट बॉलने मात्र खूप चांगली सुरुवात केली होती. त्याच्यानंतर मात्र दुहेरी धाव आली आणि तिसरा चेंडू देखील निर्धाव आपल्याला पाहायला मिळतो. विकी भोईर पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉल आतापर्यंत टाकून झालेत. चौथा बॉल पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती त्याच लाईन लेंथने चांगली गोलंदाजी करत असताना सुरुवात भरपूर महत्वाच्या आणि ती सुरुवात मात्र चांगली करून देत असताना ऐरोली कोळीवाडा आणि मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमला 4 बॉल आतापर्यंत झालेत आणि 2 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस चांगला फटका, क्रॅकिंग षटकार जयेश पाटील यांच्या बॅटमधनं आजच्या दिवसातील पहिला षटकार आलाय ऐरोली गावदेवी ऐरोली आणि त्याचबरोबर फोर फिटनेस वाशीगाव या टीमसाठी. टीमची धावसंख्या 8 धावा. विकी भोईर यांच्यावरती प्रतिहल्ला चढवला. शेवटचा बॉल गतीमध्ये परिवर्तन, स्क्वेअर कटचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू त्या ठिकाणी थांबेल. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या मात्र जमवलेली गावदेवी ऐरोली आणि फोर फिटनेस वाशीगाव या टीमने. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला बिनगडी बाद. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गावदेवी ऐरोली आणि फोर फिटनेस वाशीगाव या टीमची चांगली सुरुवात झाली आहे. विकी भोईरच्या विरोधामध्ये 1 षटकार आणि त्याच्यानंतर मात्र 2 बॉलवरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. 3 बॉल निर्धाव आले या ओव्हरमध्ये. चांगली सुरुवात झालेली आहे. ज्या टीमने या संपूर्ण स्पर्धेवरती अभिराज्य गाजवला गावदेवी ऐरोली आणि फोर फिटनेस वाशीगाव, त्यांची मात्र चांगली सुरुवात यंदाच्या अंगामध्येही पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये ज्या टीमने मात्र भरपूर वर्ष झाले अभिराज्य गाजवला मच्छिंद्र स्मृती दारावे आणि त्यांच्या समेत मात्र जॉईन झालेला संघ सूर्यकांत मडबी बालादादा यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. ऐरोली कोळीवाडा ज्याने मात्र यंगस्टर घेऊन एक चांगला संघ तयार केला आणि यंदाच्या अंगामध्ये तेही चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. सेकंड मॅच साठी आम्ही विनंती करतो प्रियदर्शनी बेलापूर उत्कर्ष दिवा त्यांच्या विरोधामध्ये गोठिवली 11 गोठिवली आणि वायू 11 बोनकोडे. सूर्यकांत मडबी बालादादा यांना विनंती करतो पण व्यासपीठावरती या. किरणदादा मेहर या ठिकाणी आपल्याला आमंत्रित करतात. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मनोज चव्हाण याही गोलंदाजाने भरपूर इम्प्रेस केलेला आहे. यंदाचा हंगाम चांगला गाजवलाय. गतीमध्ये परिवर्तन. पहिलाच बॉल जर पाहिला तर बाहेरच्या दिशेला वळवण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. मनोज चव्हाण यांच्या माध्यमातून आपण पाहतो फिंगर रोल्स केले होते या बॉलवरती. पहिलाच बॉल सचिन रजत यांच्यासाठी आपण पाहतोय. निर्धाव चेंडू. मनोज चव्हाण एक चांगला ऑलराऊंडर आहे ऐरोली कोळीवाडा या टीमचा. सूर्यकांत मडवी बालादादा यांनी घडवलेले हे खेळाडू आणि त्यांची मेहनत ही आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण नवी मुंबईकरांनी पाहिलेली आहे. मनोज चव्हाण एक परफेक्ट ऑलराऊंडर मिळाला या टीमला. पहिल्या ओव्हरमध्ये विकी भोईर, दुसऱ्या ओव्हरमध्ये ऐरोली टीमचा गोलंदाज मनोज चव्हाण राईट अमोर द विकेटने. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न.
पृथ्वीराज यादव भरपूर वेगाने येत आहेत. 1 रन कंप्लीट केलेली आहे. ऑल इंडिया आयकॉनला तुम्ही पाहताय ज्याच्याकडे सध्या बॉल गेला पृथ्वीराज यादव. नेरूळचाच खेळाडू आणि मच्छिंद्र स्मृती दाराबे आणि ऐरोली कुळीवाडा टीमने मात्र पृथ्वीराज यादव यांना टीममध्ये समाविष्ट केलेला. टीमची धावसंख्या 11 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जयेश पाटील स्ट्राईक वरती आहेत. त्यांच्या बॅटमधनं विकी भोईरच्या अगेन्स्ट एक षटकार आला. मनोज चव्हाण गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा पाहायला मिळतील. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर सीझनला त्या ठिकाणी अभि जोशी आहेत. फंबल झालेत. 1च रन मिळेल. दुसरीचा प्रयत्न जयेश पाटील दर्शवतात परंतु फेकी भरपूर उत्तम दर्जाची पाहायला मिळालेली आहे. या बॉलवरती फक्त एक सिंगल रनच मिळणारा. या ओव्हरमध्ये शांत ठेवलाय मनोज चव्हाणने. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला गेला. फोर फिटनेस वाशी गाव आणि त्याचबरोबर आपण पाहतोय गावदेवी ऐरोली या टीमला सचिन रजत यांच्याही बॅटमधनं मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. 3 बॉल आतापर्यंत टाकून झाले. 2 धावा खर्च केल्यात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि आणखीन एक चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय विकी भोईर यांना आणि विकी भोईर यांच्या हाताला बॉल लागून स्टंपावरती आदळला. थोडक्यासाठी असं वाटलं की क्लीन बॉल झाले की काय, परंतु खूप चांगली गोलंदाजी. व्हेरिएशनने मात्र भरपूर त्रास दिला फलंदाजांना मनोज चव्हाण यांनी. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉल सीमारेषा पार. सचिन रजत यांच्या बॅटमधनं आलाय षटकार. 6 धावा. बराच उशिरानंतर मात्र गुणलेखक देखील आमचे बिझी झाले दादा. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. हा फटका खूप चांगला होता. सचिन रजत यांच्या बॅटमधनं ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हँड आय कोऑर्डिनेशनचा चांगला वापर मात्र या ठिकाणी केला गेला सचिन रजत यांनी आणि त्यानंतर षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 18 धावा धावफलकावरती सचिन रजत आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश पाटील दोन्ही फलंदाजांनी जर पाहिलं तर गोलंदाज 5व्या बॉलवरती षटकार ठोकला. विकी भोईर यांच्या ओव्हरमध्ये 5व्या बॉलवरती जेपीने षटकार ठोकला आणि मनोज चव्हाण यांच्यावरती 5व्या बॉलवरती सचिन रजतने षटकार ठोकला. 18 धावा सध्या धावफलकावरती लागल्या. शेवटचा 1 बॉल शिल्लक. मनोज चव्हाण आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आतापर्यंत व्हेरिएशनने फसवला. 5व्या बॉलवरती चांगलं रीड केलं सचिन रजतने. शेवटचा बॉल चेंडू हवेमध्ये भरपूर वेळा रोमांस लँड मध्ये बॉल पडेल. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि नो बॉल पंचांचा इशारा. आणि नो बॉल का दिला गेला, तो जो नॅपकिन होता तो नॅपकिन जो आहे तो खाली पडला गोलंदाजी करत असताना आणि क्रिकेटच्या नियमानुसार हा नो बॉल दिला जाईल. या 3 धावा मिळतील टोटल. विकी भोईर थोडीशी चर्चा करण्यासाठी जात आहेत. स्क्वेअर लेगचे जे पंच आहेत त्यांच्या संवेद आपण पाहतो. पंचांचा तर डिसिजन आला की हा नो बॉल आहे, परंतु आता पाहूयात या धावा या बॉलवरती किती येतील. 21 धावा सध्या धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजी करत असताना जो नॅपकिन मनोजकडे होता तो नॅपकिन तिथे पडला आणि त्याच्यानंतर पंचांनी घोषित केला हा नो बॉल दिला जाईल. एक चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली कालच्या दिवसामध्ये. माजी नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, त्याचबरोबर उद्योजक अविनाशजी सुतार साहेब असतील. नो बॉल नाहीये, फेअर डिलिव्हरी आहे आणि या बॉलवरती टोटल धावा फक्त 2 मिळतील आणि अशा रीतीने 2 ओव्हरचा जर फलंदाजाने आक्षेप घेतला असता तर कदाचित हा नो बॉल दिला गेला असता. आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपल्याला पाहायला मिळाले दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून, जिथे मनोज चव्हाण यांनी चांगला चेंडू हाताळला होता. चांगला चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन आपल्याला 6 चेंडू व्हेरिएशनचे पाहायला मिळाले आणि आपण सातत्याने म्हणत असतो रबर बॉल हा वेगाचा खेळ आहे. गोलंदाजाचा जर वेग निघाला तर फलंदाज बीट होतो आणि मनोज चव्हाणने दाखवलं जरी ओलसर खेळपट्टी असली ना, माझ्या व्हेरिएशन मध्ये या दोन्ही फलंदाजांना मी फसवू शकतो आणि शेवटच्या बॉलवरती ऑलमोस्ट सचिन रजतला त्यांनी फसवलेले होतं. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांचा मी खऱ्या अर्थाने उल्लेख करतो, माजी नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब असतील, उद्योजक अविनाशजी सुतार साहेब असतील ज्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे, किरणजी मेहर साहेब असतील, वेगजी सुतार साहेब असतील, संपूर्ण कमिटीने भरपूर मेहनत घेतलेली. टीमची धावसंख्या 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. भावेश नाईक पहिलाच बॉल, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला जेपीच्या बॅटमधनं. व्हॉट अ शॉट. तिसऱ्या ओव्हरला मात्र प्रारंभ केले षटकाराच्या साह्याने. पहिल्याच बॉलवरती भावेश नाईकच्या षटकार ठोकलाय. टीमची धावसंख्या 26-26.
फेअर डिलिव्हरी आहे. भावेश नाईक षटकाराला 6 धावा आणि ताकीद देखील दिलेली आहे गोलंदाजाला 1 बाउन्सची. जयेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. लारा दादा यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचंही आम्ही सरच्या स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. दुसरा बॉल ओव्हर पिच बॉल होता. कव्हर सिरीजला पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल त्या ठिकाणी थांबतोय. एक सिंगल रन विकी भोईर आपल्याला पाहायला मिळाले चेंडूच्या खाली. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या टोटल धावफलकावरती लागलेली आहे 27 धावा. 27 धावा. चांगली पार्टनरशिप आतापर्यंत या दोन्ही बॅटरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सचिन राजा त्यांच्यासाठी हा बॉल भन्नाट वेगाने भावेश नाईक यांचा सरळ विशाल भोईर यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू डॉट बॉलने मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय सुरुवात झालेली आहे सचिन राजा त्यांच्यासाठी गोलंदाजी करण्यासाठी. 27 धावा सध्या धावफलकावरती लागल्यात. विकेट अजूनपर्यंत गमावलेली नाहीये. चांगली भागीदारी केलेली या दोन्ही फलंदाजाने. चॅम्पियन टीमची एक चॅम्पियन सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस समोरच्या दिशेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सचिन रजत यांच्या पाठपादना आलाय. आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये नोमॅन्स लँडमध्ये बॉल पडेल. एक सिंगल रन दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात आणि 2 धावा या ठिकाणी पळवून काढलेल्या आहेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगलीच जुलाई झालेली या मच्छिंद्र स्मृती दारावे आणि त्याचबरोबर ऐरोली कोळीवाडा या टीमची धावसंख्या टोटल धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 35 धावा. 35. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक रन कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न 2 धावा देखील कंप्लीट केलेला. तिसरीचाही प्रयत्न झाला. चांगली रनिंग मिळून विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. जयेश पाटील यांचं चांगलं कौतुक करावं लागणार आहे कारण की तिसऱ्या रनसाठी नॉन स्ट्राईक इन कडनं त्यांनी लवकर क्रीज सोडली आणि त्याच कारणामुळे तिसरी रन ही सक्सेसफुली झालेली आहे. 3 धावा शेवटच्या बॉलवरती मिळाल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या टोटल धावा धावफलकावरती लागल्यात 38 धावा. 38 रन स्कोर कार्ड वरती 38 धावा बिनगडी बाद आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच साठी आम्ही टॉस करण्यासाठी आमंत्रित करतो. प्रियदर्शनी बेलापूर आणि उत्कर्ष दिवा त्यांच्या विरोधामध्ये गोठवली 11 गोठवली आणि वायू 11 बोनकोडे. मिड इनिंग मध्ये मी नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत. तर प्लीज विनंती करतो दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करायची आपण. जयेश पाटील यांच्याकडे भरपूर अनुभव आणि त्या अनुभवाचा फायदा उचलत असताना टीम मीटिंग भरपूर जोरदार चालू आहे. समोरच्या दिशेला आपण पाहतोय समोरच्या टीम मध्ये पृथ्वीराज यादव, विकी भोईर, विशाल भोईर आणि मनोज चव्हाण आहेत. त्या ठिकाणी अनिकेत देखील आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ही टीम मीटिंग घेतली जाते. सूर्यकांत मडवी, बालादादा यांना आम्ही पुन्हा एकदा विनंती करू आपण या व्यासपीठावरती आपलं सरच्या स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांनी हा संपूर्ण संघ मात्र घडवला आणि तमाम नवी मुंबईच्या चाहत्यांना मात्र सरप्राईज दिलेला आहे. आणि की ऐरोली कोळीवाडा संघ, अभि जोशी आणि संपूर्ण नवतरुण हा संघ मात्र सर्वांनाच प्रभावित करून गेलेला आहे. चला गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. ऑल इंडिया आयकॉन गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील. पृथ्वीराज यादव हे गोलंदाजीसाठी आलेत. सोनू आपल्याला पाहायला मिळतात. समोर जयेश पाटील आपल्याला पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला. टीमची धावसंख्या 38 धावा.
पहिलाच बॉल भन्नाट वेगाने हा बॉल जयेश पाटील यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल रन या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. 39 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली भागीदारी दोन्ही बॅटरमध्ये आपल्याला आतापर्यंत तरी पाहायला मिळतं. माजी नगरसेवक चषकाचा थरार आपल्याला पाहायला मिळतो. 39 धावा 39 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडूचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम मात्र सातत्याने सूर्यकांत मडवी बालादादा हे करत असल्याने त्यांचं आगमन देखील झालं. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. माजी नगरसेवक चषक 2025 मध्ये पृथ्वीराज यादव यावेळी क्रॅकिंग षटकार. व्हॉट अ शॉट. काय फटका लगावलाय. फॅन्टास्टिक स्ट्रोक. सचिन रजत यांच्या बॅटमधनं आलाय लाजवाब षटकार. लागल्यात पृथ्वीराज यादव यांच्यावरती मात्र प्रति हल्ला पाहायला मिळाला सचिन रजत यांचा आपल्याला पाहायला मिळतात. सचिन रजत जयेश पाटील यांची चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये होत असताना मचिंद्र स्मृती दारावे सचिन नाईक या टीम मध्ये सध्या आपल्याला दिसत नाहीयेत. त्याचबरोबर धीरज भुईरेही दिसत नाहीयेत. यावेळेस पुन्हा एकदा इथे बॅटची एज लागली होती. कॅच ड्रॉप झाले. विकेटची गरज होती या ठिकाणी मचिंद्र स्मृती दारावे यांनी ऐरोली कोळीवाडा या टीमला. कारण की ब्रेक थ्रू इथून जर मिळाला असता तर कदाचित धावसंख्या थांबली असती जी वेगाने वाढत चाललेली आहे. गावदेवी ऐरोली आणि फोर फिटनेस वाशीगाव या टीमची धावसंख्या टोटल धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 46 धावा 46. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळ. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉलला थांबवू शकत नाहीयेत. वन बाउन्स बाउंड लाईनच्या बाहेर आलाय चौकार. आणखीन एक या ओव्हरमध्ये यावेळेस जेपीच्या बॅटमधनं आणि 50 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. गावदेवी ऐरोली आणि फोर फिटनेस वाशीगाव या टीमची अर्धशतक झळकावलेला. टीमची धावसंख्या 50 धावा. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत या ओव्हरमध्ये अजूनपर्यंत शिल्लक आहे. पृथ्वीराज यादव हेही थोडे महागडे आपल्याला पाहायला मिळतात. जयेश पाटील सचिन रजत एकीकडे वाशीचा खेळाडू एका बाजूला ऐरोलीचा खेळाडू दोन्ही मात्र धुमाकूळ घालतायत मैदानावरती. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेतला गेला. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. 51 धावा धावफलकावरती शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 50 धावसंख्येची भागीदारी या दोन्ही बॅटरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. ती चूक झाली का विशाल भोईर यांच्याकडनं. कारण की भरपूर वेळेनंतर ही संधी प्राप्त झाली होती आणि ब्रेक थ्रू जर मिळाला असता तर धावसंख्या कुठेतरी थांबली असती. चला ती धावसंख्या थांबणार नाहीये. आणखीन एक बॉल सीमारेषा पार कव्हर्स रिजनला सचिन रजत यांच्या बॅटमधनं पृथ्वीराज यादव यांच्यावरती प्रति हल्ला आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती षटकार. टीमची धावसंख्या टोटल धावा 57. पाहायला मिळतील शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज झालेत. हरिओम हे गोलंदाज आलेले आहेत. ऐरोली कोळीवाडा या टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतील. सचिन नाईक धीरज भोईर हे उपस्थित नाहीये. त्यांची कमतरता आता भासू लागलेली आहे.
कारण की ब्रेक थ्रू मिळालेला नाही आहे ऐरोली कोळीवाडा मच्छिंद्र स्मृती धारावी टीमला आणि धुलाई भरपूर झालेली आहे. सेकंड इनिंग मध्ये भावेश नाईक यांचा तडाखा तर पाहायला मिळेलच, परंतु धावा भरपूर झाल्यात. 4 ओव्हरमध्ये 57. पहिला बॉल शेवटच्या ओव्हरमधला. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं, बॅटची एज लागली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रू मिळवलाय आणि जयेश पाटील यांचा खेळ मात्र संपुष्टात आणलाय. गोलंदाज हरिओम याने पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमसाठी मिळवलाय. 57 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय. अभिराज्य गाजवलेला आहे. ऑल इंडिया आयकॉन म्हणून त्याला समाविष्ट केला. गावदेवी ऐरोली फोर फिटनेस वाशीगाव या टीम मध्ये सध्या तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला एक परफेक्ट ऑलराऊंडर गंगा इंगोले आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंगसाठी. मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. हरिओम हे 5 बॉल चांगल्या रीतीने हाताळेल का, कारण की 4 ओव्हरमध्ये तर चांगली धुलाई झालेली आहे. विकी भोर यांच्याही ओव्हरमध्ये एक षटकार आला. त्यानंतर भावेश नाईक यांच्यावरती प्रतिहल्ला पृथ्वीराज जाधव असतील, मनोज चव्हाण. दुसरा बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं, परंतु गंगाला काहीच फरक पडत नाहीये. समोरच्या दिशेला गंगा इंगोलेच्या बॅटमधनं आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती आलाय षटकार. टीमची धावसंख्या 63. पाठवलं बॉन्ड लाईनच्या. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला बॅक टू बॅक दुसरा लागतोय का? यस, लागतोय. गंगा इंगोले यांच्या बॅटमधनं पहिला बॉल स्लोअर वन होता, त्याला रीड करत असताना समोरच्या दिशेला दुसरा बॉल ही हरिओमला मात्र बाहेर पाठवलंय बाउंड्री लाईनच्या. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. टीमची धावसंख्या टोटल धावा 69. 69 धावा तब्बल धावफलकावरती लागल्यात. चांगली जुलाई मैदानाच्या आतमध्ये या टीमची झालेली आहे. विकी भोईर 10 धावा खर्च केल्या होत्या. मनोज चव्हाणने 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर भावेश नाईक आले. भावेश नाईक यांच्यावरती जे प्रतिहल्ले चढवले, त्यानंतर पृथ्वीराज यादव असतील, यांचीही मात्र चांगली जुलाई झाली. आणि आता मात्र हरिओम ब्रेक थ्रू जरूर मिळवून दिलाय, परंतु त्याच्यानंतर ऑल इंडिया आयकॉन म्हणून मला का टीम मध्ये समाविष्ट केलाय याचं प्रत्युत्तर देत असताना गंगा इंगोले आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीकृष्ण दिवा या टीम कडनं सातत्याने हा खेळाडू चांगलं प्रदर्शन करत असतो आणि व्यवसाय खेळाडू देखील आहे. विनर स्पोर्ट्स नाला सोपारा या टीम मधनं सातत्याने हा खेळाडू खेळत आला. सुमित ठेकळे यांच्या टीम मध्ये सातत्याने आपल्याला हा खेळाडू खेळताना दिसला. गंगा इंगोले यावेळेस शॉर्ट बॉल टाकला गेला होता, टप्पा बदलला गेला. जो स्लोअर वन होता तो ओव्हर पिच बॉल होता आणि तो समोरच्या दिशेला अगदी सहजरित्याने गंगाने फेकून दिलं होतं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि त्याच्यानंतरही टप्पा बदलला नव्हता. गतीमध्ये परिवर्तन स्लोअर वन टाकला होता. त्याच्यानंतर जर पाहिलं तर नॉर्मल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली होती हरिओमची. त्यालाही मात्र डिस्पॅच केलं बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 4थ्या बॉलमध्ये टप्पा बदलला, गंगाला चकवला. पुन्हा एकदा चांगला फटका लॉंग ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि आणखीन एक बॉल सीमारेषा पार. गंगा इंगोलेचा मात्र या ठिकाणी तडाखा पाहायला मिळतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये 3रा षटकार आलाय. टीमची धावसंख्या मात्र झपाट्याने पुढे वाढत असताना 75 धावा धावफलकावरती. आता विचार करत असतील भावेश नाईक, अभि जोशी का आता सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग कशा प्रकारे करावी लागेल. त्यांच्या डोक्यामध्ये आताच कॅल्क्युलेशन चालू असेल, कारण की ज्या रिदम मध्ये बॅटिंग गंगा करतोय ना, अजूनही शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती जर निर्धाव चेंडू आला तर ठीक, नाही तर या धावा भरपूर होतील आणि चेस करण्यासाठी कठीण परिश्रम पाहायला मिळेल आपल्याला. चला शेवटचा बॉल. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, आणखीन एक बॉल. त्या रिझनला जर बॉल परफेक्ट मिडल झाला ना तर मैदानाच्या आत थांबणार नाहीये. 4 षटकार शेवटच्या ओव्हरमध्ये गंगा इंगोलेने ठोकले आहेत आणि टीमची धावसंख्या तब्बल नेऊन ठेवलेली आहे
81 आणि 82 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान या ठिकाणी उभं केलेलं आहे. ते म्हणजे गावदेवी ऐरोली आणि फूर फिटनेस वाशीगाव या टीमने मच्छिंद्र स्मृती धारावे ऐरोली कोळीवाडा या टीमच्या समोर आणि या 82 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही करतोय परिवर्तन. तुमच्या मागणीचा आवाज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. अर्थातच दशरथ पाटील सर तुमच्या समोर त्यांचा आवाज घेऊन येतील तोपर्यंत आम्ही घेतोय रजा. थँक्यू सो मच. यस, धन्यवाद रोहित भोपे. अतिशय दमदार आवाज पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही ऐकलात. तर कृपया दोन्ही संघाचे कॅप्टन, नेक्स्ट मॅच विल बी बिटवीन प्रियदर्शिनी बेलापूर आणि उत्कर्ष दिवा असे हे कॉम्बिनेशन आणि त्यांच्या विरोधात गोठिवली 11 आणि वायू 11 बोनकोडे या दोन्ही संघाचे कॅप्टन. या लवकरात लवकर, आमच्याकडे वेळ नाही प्लीज. लॉर्ड्स मोठा आहे आणि त्याच्यात पावसाचा व्यत्यय. आज जरा पावसाने थोडी उसंती घेतली. काल भरपूर पाऊस होता. या दोन्ही संघाचे कॅप्टन प्रियदर्शनी बेलापूर आणि उत्कर्ष दिवा त्यांच्या विरोधात गोठिवली 11 आणि वायू 11 बोनकोडे दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज कम इमिजिएटली फॉर टॉसिंग. येस, 82 धावांची गरज. पहिला सामना, पहिली लढत, पहिला कलगीतुरा. दोन बलाढ्य टीम कॉम्बिनेशन गावदेवी ऐरोळ आणि त्यांच्या विरोधात फोर फिटनेस वाशीगाव प्रतिस्पर्धी विरोधी संघ त्यांच्या विरोधात ऐरोळी कोलीवाडा आणि मच्छिंद्र स्मृती धारावे असे हे बिग बॅटल. पहिली कडवी झुंज कडवा प्रतिकार. दोन टोळके आमने सामने 82 धावांचा पिच्छा करायचा सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. दमदार आयोजन शिवसेना शाखा शिरवणे गाव नवी मुंबई आयोजित आणि त्यांच्या समवेत NS ग्रुप शिरवणे आयोजित दमदार स्पर्धा. माजी नगरसेवक सन्माननीय ज्ञानेश्वरजी सुतार यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आणि या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय आमचे अतिशय दानशूर व्यक्तिमत्व उद्योगभूषण उद्योगपती सन्माननीय ज्ञानेश्वरजी सुतार आणि आमचे अविनाथदादा सुतार. चला, कॅप्टन यश पाटील आलेत आमच्या समवेत. लीड करतील प्रियदर्शिनी बेलापूर आणि उत्कर्ष दिवा. सो आय वुड लाईक टू कॉल टीम कॅप्टन ऑफ गोठिवली 11 आणि वायू 11 बोनकोडे स्वराज म्हात्रे, पार्थ चंदन और एनी रिप्रेझेंटेटिव्ह ॲज अ कॅप्टन जर का उपस्थित असतील तर लवकर या टॉससाठी, कारण ऑपोजिट टीम कॅप्टन इथे मात्र यश पाटील उपस्थित आहेत. आमचे मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत. तत्पूर्वी आपण खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करूया. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि एम्परर ऑफ ग्रेट महाराष्ट्र आम्ही प्रमोदजी भोईर साहेबांना विनंती करू की आपण आपला पवित्र शुभ हस्ते महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आपण करावं. ऊर्जेचे स्तोत्र, प्रेरणेचे स्तोत्र आणि आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत जगाच्या पाठीवर महाराजांची एक विशेष वेगळी ओळख आज स्पर्धेच्या निमित्तानं सर्व भगवमय वातावरण असताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आज करतोय. चला, कॅप्टन आलेत, लवकर या. जितेश राऊत, त्यानंतर आपण सूर्यकांत मढवी, बाळादादा आणि प्रमोदजी भोईर दादांना मी विनंती करू की आपण फ्रेम मध्ये या. आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आम्ही बाळादादांना विनंती करणार आहोत. क्रिकेटचे अप्रतिम खरं तर लिजेंड खेळाडू, सिनियर खेळाडू, एक यशस्वी आयोजक आणि खरे पाहता आंतरराष्ट्रीय गोविंदा पथकाचे प्रशिक्षक म्हणून आपण नवी मुंबईची एक वेगळी ओळख म्हणजेच सूर्यकांतजी मढवी. आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला देतोय भरपूर साऱ्या शुभेच्छा. आमच्या समेत प्रमोदजी भोईर आणि सूर्यकांतजी मढवी, बाळादादा आहेत. फ्रेममध्ये या. समोर कॅमेरा तुम्हाला पाहतोय. नगरसेवक चषक 2025 दोन गाव एक टीम मॅच नंबर 2चा आपण करतोय नाणेफेकीचा कौल. प्रियदर्शनी बेलापूर, उत्कर्ष दिवा, यश पाटील टीम कॅप्टन अँड गोठिवली 11 वायू 11 बोनकडे टीम कॅप्टन जितेश राऊत. कोण कॉल करतोय? यश कॉल करेल. येस, टेल इज द कॉल अँड टेल इट इज. कॅप्टन टॉस जिंकलात. सर्वप्रथम गुड मॉर्निंग. काय असणारे डिसिजन? कॅमेरा तुम्हाला पाहतोय. 5 षटकं असतील.
आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारू. सो आज संपूर्ण स्क्वॉड रेडी असणार आहे. कोण कोण खेळणार आहे? ऋतिक पाटील सारखं खरं तर एक धुरंधर खेळाडू तुमच्या टीममध्ये असणार आहे. कशी आहे तयारी या स्पर्धेची आणि सालाबादप्रमाणे या स्पर्धेचं एक यशस्वी आयोजन आपण पाहत आहे? स्पर्धेचं आयोजन खूप सुंदर आहे, तसं आमचा स्क्वॉडही रेडी आहे. ॲज अ कॅप्टन ओमी केनी पुन्हा एकदा मॅन इन फॉर्म, काय अपेक्षा करतोस ॲज अ कॅप्टन लीड करत असताना? ओमी केनीचा फॉर्म या मॅचमध्ये जर का तो चमकला, त्याची बॅट जर का चमकली तर मात्र मॅच रंगात येईल, कसं अपेक्षित करतोस? नक्कीच सध्याच्या घडीला बघायला गेलं तो रेनी सीझन खूप चांगला खेळतोय. त्याचा फॉर्म इथे राहिला तसंच तर आम्ही चांगला स्कोर करू. जितेश समोर या. कॅप्टननं मात्र नक्कीच टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचं डिसिजन घेतला, इन्व्हाइट केलं तुम्हाला बॅटिंगसाठी. जितेश, एकंदरीतच तुमच्याकडे सुद्धा रणधुरंधर आहेत. स्वराज मात्रे पुन्हा एकदा मॅन इन फॉर्म, गतवर्षी बाईक त्याला मिळाली आणि अगदी आपण पाहिलं तर खानो के खान, सुलतान खान, स्विंग के सुलतान तुमच्या समवेत आहेत. एकंदरीतच तुमच्या टीमची कशी आहे तयारी? नक्कीच तयारी खूप चांगली आहे आणि ऑलरेडी आम्ही बऱ्याचशा टुर्नामेंट सोबत खेळलो आहे. त्याचा चांगला एक्सपिरियन्स आणि कॉम्बिनेशन पण चांगलं आहे. पार्थ चंदनचा फॉर्म, मागची स्पर्धा अक्षरशः गाजवली. अगदी आपण पाहिलं तर त्या बाईकच्या रेसमध्ये तो द्वितीय क्रमांकावर होता. अर्थातच त्या बाईकवर मी म्हणेन भावेश नाईकचं नाव कोरलं गेलं, परंतु त्या रेसमध्ये पार्थ सुद्धा होता. पार्थकडून कशा अपेक्षा करतोयस? नक्कीच पार्थ एक चांगला प्लेअर आहे आणि मेहनत देखील खूप करतो. म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेहनत दिवसभर तो प्रॅक्टिस करत असतो जेव्हा फ्री असतो तेव्हा. त्यामुळे नक्कीच त्याच्याकडून अपेक्षा भरपूर आहेत. रबर बॉल क्रिकेटमध्ये खरं तर हा शेवटचा प्रश्न असणार. रबर बॉल क्रिकेटमध्ये मानाचा करंडक म्हणजेच नगरसेवक चषक, ज्या स्पर्धेची आपण खरं तर मी म्हणेन संपूर्ण वर्षभर वाट पाहत असतो आणि पुन्हा एकदा दोन गाव एक संघ एक चांगला युनिटीचा मेसेज देते. म्हणजे क्वालिटी क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल का? कारण एका संघामधनं निवडक 5 खेळाडू, दुसऱ्या संघामधनं निवडक 6 खेळाडू, असं कॉम्बिनेशन. एकंदरीत ही संकल्पना किरणदादा माहेर, ज्ञानेश्वरजी सुतार साहेब असतील, अविनाश शेठ सुतार असतील, संपूर्ण खरं तर ही सुतार फॅमिली आणि हे संपूर्ण आयोजन कसं वाटतं एकंदरीत? नक्कीच ही स्पर्धा खेळायची मजा वेगळीच आहे. आम्ही वर्षभर वाट बघतोय ही स्पर्धा खेळायसाठी. शुभेच्छा असतील यश तुला सुद्धा. आणि खरं तर पुन्हा एकदा आपण प्रेझेंटेशन बॉक्समधनं नुकताच नाणेफेकीचा कौला आपल्याला पाहायला मिळाला. टीम कॅप्टन यश पाटील यांनी टॉस जिंकून पहिल्यांदा खरं तर फिल्डिंग करण्याचं डिसिजन घेतलं. इन्व्हाइट केलं ऑपोजिट टीम कॅप्टनला फिल्डिंग खरं तर बॅटिंगसाठी. जाऊया आपण थेट कॉम्बॉक्सकडे, ऐकूया महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणजेच खरं तर सेन्स ऑफ ह्युमर ज्यांच्याकडे प्रचंड आहे आणि शब्दांचे जादूकार म्हणून महाराष्ट्रभर ज्यांची ओळख आहे, हास्य सम्राट सन्मान्य आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. यस, धन्यवाद नितेश भोईर, अतिशय दमदार प्रेझेंटेशन. आणि पहिल्यांदा जी संकल्पना राबवणे महाराष्ट्र राज्याची पहिली स्पर्धा असेल, त्याच्यानंतर त्याचे लोन पसरले संपूर्ण देशभरात. कारण ही पहिली स्पर्धा, याचं आयोजन आणि हा पहिला चेंडू पुन्हा एकदा पहिल्या चेंडूपासून अतिशय चांगला बॉलिंग अटॅक, दमदार गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट बॉल, 82 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. टार्गेट नक्कीच कठीण, शेवटी हे मान्सून क्रिकेट आहे, रबर बॉलची स्पर्धा, त्याच्यामुळं कुठल्याही संघ गॅरंटी हमी देऊ शकत नाही, विजयाचा कॉन्फिडन्स देऊ शकत नाही. गंगा इंगोले तयार आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलेव्हरी, गुड लेंथ स्पॉटवरून चेंडू टेक ऑफ झाला आणि हा चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 0वर. ऐरोली कोळीवाडा मच्छिंद्र स्मृती धारावी वन दी टॉस, डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट आणि 82 धावांची गरज. आणि हा चेंडू फ्लिक करायचा आणि पहिला वाईट, पहिली आव्हान तर पहिली एक्स्ट्राच. टोटल स्कोईज 1 फॉर नन. पहिली एक्स्ट्रा, पहिली आव्हान तर वाईटचा इशारा. सोयीर मारा, दिशेन मारा, लेफ्टीच्या बराच बाहेरून पंचांनी तो अवैध ठरविला. नेगेटिव्ह बॉलिंग अटॅक, गंगा इंगोळे तयार आणि हा यस भावेश नाईक, याला काही जमत नाही अजूनही कॉन्फिडन्स. रायडा महोदय वेके, चांगला चेंडू, जबरदस्त कमबॅक, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. मागचा चेंडू होता आउटसाईड द लेग स्टंप, त्याच्यानंतर आउटसाईड द ऑफ स्टंप. याला म्हणतात व्हेरिएशन, व्हरायटीज, वैविध्यपूर्ण गोलंदाजी. आणि हा यस पुन्हा एकदा फेकून दिलाय, फ्लिक केलाय बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून आणि हा भावेश नाईक ब्रँडेड, हा पहिला दमदार सिक्सर, जबरदस्त टायमिंग, क्लास फटका, ग्लोरियस स्ट्रोक. संघाची धावसंख्या 7 फॉर नन, बिनबाद 7वर. कुंभमेळा क्रिकेटचा महासंग्राम. माझे नगरसेवक कार्यसम्राट सन्मान्य ज्ञानेश्वरी सुतार यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा असेल. आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त बॉलिंग, व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. कमबॅक कसा करावं हे गंगा इंगोळे याच्याकडे शिकून घ्यावं. आदर्शवत गोलंदाजी आणि हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या स्थगित 7 फॉर नन, बिनबाद 7. भावेश नाईक इज बॅटिंग ऑन 6.
आणि हा यस बॅटचा आणि लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये असेल लॉंग ऑनला पण जाईल चेंडू सीमारेषे बाहेर लॉंग ऑनच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका आणखीन एक दमदार सिक्सर मिस्टर भावेश नाईक इज बॅटिंग ऑन 12 नॉन स्ट्रायकर ध्वनिक क्षेपण व्यवस्था आज माझ्या समवेत हर्षल मडवे असतील कारण या स्पर्धेचे CEO आहेत संपूर्ण मदार त्यांच्यावर आहे कारण ज्याच्याकडं तिजोरीच्या चाव्या त्याच्यानंतर आमच्या नितेश भोयर असेल रोहित भोपे असेल चला बॉलिंग मार्क तयार षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर बोलंदाईच्या बोहळ्यावर रॅम्पवर उंबाट्यावर बॉलिंग ट्रॅकवर द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स जवळजवळ 16च्या आसपास टार्गेट असेल 16.85 म्हणजे 16.20 असं हे टार्गेट स्ट्राईक रेट असेल आणि जिंकण्यासाठी पाहिजे अजूनही 82 धावांची गरज असताना पहिल्या षटकात फक्त इनमेन 2 षटकांचा जर अपवाद सोडला तर गंगा इंगोळे यानं अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी केली होती परंतु बॅट्समन भावेश नाईक चांगले म्हणजे मॅच अजूनही बॅलन्स आहे 50 दोन्ही संघ बलाढ्य आहेत अव्वल आहेत दिग्गज आहेत एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी ताकदवर संघ चला बॉलिंग मार्क तयार नॉन स्टाईम नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक आपल्या ठेवणीतलं पटडीतलं गौरव शिंदे द न्यू मॅन अतिशय अनुभवी कारण फोर फिटनेस खरं म्हणजे त्यांचं ओरिजिनल इच्छापूर्ती आहे जरी बाटली बदलली तरी दारू जुनीच आहे बरं अशा बाटल्या किती बदलाव फोर फिटनेस वाशीगावाची ही पहिली लढत अविनाशजी सुतार असतील ज्ञानेश्वर सुतार अविनाश सुतार म्हणजे आमचे कट्टर समर्थक कारण ज्यावेळी कुठेही स्पर्धा असतील अविनाश दादा नंतर मात्र बघतच नाही एक दमदार दानशूर व्यक्तिमत्व उद्योगभूषण उद्योगपती सन्मानी अविनाशजी सुतार त्यांच्या बंधूच्या सन्मानात ही स्पर्धा माझे नगरसेवक चषक 2025 हे दमदार अभूतपूर्व क्रिकेटचं हे जबरदस्त महाकुंभ बॉलिंग मार्क तयार षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर रायडा महोदय विकेट तयार अतिशय चांगलं दमदार आयोजन मदमस्त वातावरण आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप परंतु बॅटच्या रडारमध्ये आला नाही वाईटचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा एक धावेचा निर्वाळा दावा समर्थन एक धावेचं प्रतिपादन टोटल स्कोर इज मुव्हिंग 14 फॉन ऑन बिनबाद 1400 दमदार सलामी क्रम त्यांनी देखील सुरुवात चांगली केली होती परंतु शेवटच्या षटकात जी विकेट गेली परंतु वेळ मात्र निघून गेली होती कारण ब्रेक थ्रूची गरज आहे कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत आणि हा ये शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा कुठला प्याचा पुन्हा एकदा चांगला टायमिंग बघूया शॉर्ट सिलेक्शन बघा ग्रेट स्ट्रोक मिडविकेला चिरून गेलाय मिळती 4 धावा संघाची धावसंख्या फैलावली धावसंख्या वृद्धिंगत टोटल स्कोर 17 18 कृपया छत्र्या सांभाळा आणि कुठेही गेला ना कधी पण मोडकी छत्री न्यायची म्हणजे चोरून येणार नाही त्याला 200 रुपये रिपेअरिंगचा खर्च कशाला कोण चोरून येईल आणि मंदिरामध्ये कधी गेलात ना गर्दी असेल मंदिरामध्ये एक चप्पल डाव्या बाजूला काढायची एक चप्पल उजव्या बाजूला काढायची कशाला चोर नेते चप्पल स्वतः टाइम निघून जायचा चला बॉलिंग मार एक धाव मिळते संघाची धाव संख्या झाली 19 पण बेनबाद 19 82 धावांची गरज पहिला सामना पहिली लढत पहिली धुमत चक्री चकमक जुगलबंदी आतषबाजी 2 बलाढ्य संघ ताकदवर संघ बलिष्ठ संघ 2 गाव एक संघ असे हे फॉर्मेट ही संकल्पना हे पॅटर्न बऱ्याचशा स्पर्धामध्ये त्याचा हे एक जबरदस्त प्रचिती अनुभव पडता आला बॉलिंग मार्क तयार लॉंग ऑफ डेप एक्स्ट्रा कवर शॉर्ट थर्ड मॅन एक शॉर्ट फाईन लेग डेप मिड विकेट असं आक्रमक फिल्डिंग रोमांचक वातावरणात धुंद फुंद अतिशय क्रिकेटचं हे भगवेमय वातावरण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका छेदून खोडून काढला म्हणजे चेंडू धावपत्र एकच मिळेल चेंडू गेला मिडॉनला एकच धाव मिळेल संघाची धाव संख्या 20 वर
थोडंसं अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल. देव आहे, धरणीट आहे, कारण 82 धावा तुम्हाला चेस करायचे आहेत. तुमच्या विकेट जवळ जात असेल आणि या स्पर्धेचा नियम आहे आलटून पालटून उतरायचे आहेत. हां, असं एक साईड नाही, कारण दोन्ही गावं कशाला घेतली, बरोबर की नाही. एक पंगत त्यांची उठणार, दुसरी पंगत यांची उठणार, आलटून पालटून, 1 by 1. बॉलिंग मार्क होता या राईट आर्म हो द विकेट. अतिशय क्लास आयोजन, दर्जेदार आयोजन. क्रिकेटची स्पर्धा कशी असावी हे यांच्याकडून शिकून घ्यावं. पहिल्यांदाच हे जी संकल्पना आणि हां येस बघा, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. आणि गोलंदाजाचा जर नॅपकिन पडला तर त्याच्यावर हरकत उपस्थित केली, मुद्दा उपस्थित केला, आक्षेप घेतला, ऑब्जेक्शन घेतलं तर तुम्हाला कदाचित नो बॉल डिक्लेअर करण्याचे. मगाशी ऑब्जेक्शन नव्हता केला, पण त्याला म्हणतात टीम स्पिरिट. जयेश पाटील, कारण टीम स्पिरिट इज ऑलवेज रिक्वायर्ड इन दिस टुर्नामेंट्स, नॉट ओनली. अतिशय काल बराच पाऊस होता, नाही मध्ये मध्ये पाऊस पाहिजे हो, सामान थोडं भिजलं पाहिजे. आणि हा येस उलटा चेंडू, लॉलीपॉप बॉल लॉंगॉनच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय आणि असे दमदार सिक्सर. नो बॉलच्या नंतर हे जबरदस्त पडसाद, परिणाम, उपद्रव. 6 धावांनी संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल, 27-27. फनन जशाच तसे उत्तर, टिट फॉर टॅट, इट का जवाब पत्थर से, एक्शन पे रिएक्शन, वार पे पलटवार, घाव पे प्रतिघाव. बॉलिंग मार्फत या दुसऱ्या षटकाचा माग काढताना आगामी चेंडू, मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज, राईट आर्म हो द विकेट. हो येस, क्लास डिलिव्हरी. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, कमबॅक करतोय. जेवढे डॉट बॉल जातील तेवढे तुमच्या बेनिफिशियल असतील, अनुकूल असतील, तुम्हाला फेवरेबल असतील. संघाचा टोटल स्कोर झाला आहे बिनबाद 27-27. फनन षटक क्रमांक पहिल्या षटकात तब्बल धावा कुठल्या 13. दुसरं षटक प्रगतीपदा, दुसऱ्या षटकाचा माग काढताना गोलंदाज. याच मैदानावर NPL अतिशय मानाची, अभिमानाची स्पर्धा या मैदानावर म्हणते 6, 7, 8. कारण श्रावण मासारंभ आहे आणि आज पहिला शनिवार आहे म्हणते ना, म्हणजे खाणाऱ्या मेंढरांचे वांदे आहेत. आणि हा यस पुन्हा एकदा मिड विकेटला पंच केला, या पुश केला आहे. 2 धावा मिळतील, जिथं 1 तिथं 2 धावामध्ये कन्वर्ट. टोटल स्कोर इज 29-29. या दत्ता मेहर रिव्ह्यू कोणाचा रे बा? हे दत्ता अंपायर हे सारसोळे गावचे आहेत. सगळीकडे हे अंपायर आहेत. अदानी नंतर यांचा नंबर लागतो. कारण दत्ता मेहर नाही, हा या अमेरिकेचा दुसरा डोनाल्ड ट्रम्प. त्या आयला युद्ध कोणाचा निर्णय देतोय कोण? येस, फेअर डिलिव्हरी. येस, वैद्य मारा. चांगला बॉलिंग अटॅक, पॉझिटिव्ह बॉलिंग अटॅक, डॉट डिलिव्हरी. आणि रिव्ह्यू येस संपुष्टात. लॅब झाल्या, फक्त तुम्हाला एकच रिव्ह्यू असेल, ओनली 1 रिव्ह्यू यू कॅन टेक. आणि हा तुमचा पहिला रिव्ह्यू. येस, बॅटिंगवाल्यांचा हा रिव्ह्यू संपुष्टात आला, फक्त तुम्हाला 1 रिव्ह्यू आहे. आणि अतिशय कडक, शिस्तप्रिय ही स्पर्धा. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमॅन, क्रिकेट इज अ गेम ऑफ डिसिप्लिन. Rate equation 12 balls have been bowled, total score is 27 फन आणि 12 चेंडू 27 धावा 29-29 म्हणजे 14.50. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. येस, 18 चेंडूमध्ये 53 धावांची गरज आहे. निकड आहे, नितांत आवश्यकता आहे. अतिशय जबरदस्त सामना, रोमांचक, नाट्यमय, उत्कंठावर्धक, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना 2 बलाढ्य टीममध्ये. उर्वरित बॉल 18 धावा वाजे 53. प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा, मती कुंठित करणारा, रोमहर्षक
दैदिप्यमान सामना. चला तिसरा षटक घेऊन बॉलिंग मार्क तयार. द न्यू मॅन इज सचिन रजत, ज्याने दमदार फलंदाजी केली. आपला परफॉर्मन्स, जे आपलं प्रदर्शन एक्झिबिशन दाखवलं बघा. गोलंदाजीमध्ये आपले करिश्मा, चमत्कार, चमत्कृती कसा दाखवता याचं उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. आपल्या ठेवणीतलं पटडीतलं वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगती पथावर. 18 चेंडू 53 धावांची गरज. काय जबरदस्त बॅटेल आहे. दोन्ही संघ एरेला पेटला आहेत, कारण लाख मोळाची स्पर्धा आहे. दमदार आयोजन, भव्य दिव्य ट्रॉफीज आहेत आणि नेपथ्य बघा, भव्य दिव्य व्यासपीठ, कारण हे हक्काचं मैदान आहे. चला सचिन रजत आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका खोदून काढलाय. चेंडू गेलाय, मिडवे केला, पंच केलाय. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. त्या दरम्यान 2 धाव मिळतील. 2 धावेचा बेनिफिट. संघाची धावसंख्या आणि 1 शॉट. येस, क्या बात आहे. याला म्हणता अंपायरिंग. दॅट्स अ क्वालिटी. अतिशय प्रतिभावान या स्पर्धेची खासियत आहे. समालोचक, ताकदीचे समालोचक, त्याच्यानंतर ताकदीचे अंपायर असतील, स्कोरर असतील आणि लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in, ज्यांनी जगभरात पहिल्यांदा जी वेबसाईट लॉन्च करणारे संतोषजी नाणेकर असतील, गौरव सावंत असतील, अशी ही परिपक्व टीम आणि हाय डेफिनेशनचे जे कॅमेरे. आणि तुम्हाला विनंती करतोय, पंचांना जर जे फुटेज अवेलेबल नसतील तर ऑनफिल्ड तुम्ही निर्णय द्यायचा प्लीज. राईट आर्म महोदय विकेट सचिन रजत. आणि हा शॉर्ट पे चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. चांगलं टायमिंग आणि चेंडू जाल सीमारेषेबाहेर मिड विकेटला चिरत गेलाय. चेंडू झाला फरार. 4 धावांनी संघाची धावसंख्या नेऊन ठेवली तब्बल 34 धावा, बिनबाद 34. डीजे बॉलिंग मार्क होता. या चला स्पीडअप करा प्लीज, आपला टाईम नाही आहे. पंचाने तुम्हाला वारंवार इंटिमेट करतायत, कारण बराच मोठा लॉट आहे. तर याच्यानंतर दुसरा सामना प्रियदर्शिनी बेलापूर आणि उत्कर्ष दिवा म्हणजे ओमी केनी. सध्याच्या घडीचा हानी. हा चेंडू पुन्हा वाईटचा इशारा. स्वैर मारा. 1 धावेचा इशारा, 1 धावेचा चाकणा, 1 धावेचा मलिदाव. 1 धावांनी संघाची धावसंख्या 35. 52 धावांची गरज आहे. ग्लेट डिलिव्हरी. पुन्हा एकदा 11 दिना खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने निघून गेलाय. वेगावर स्वार होऊन अतिशय भेदकता, दाहकता, अचूकता. डोके गोवा. धाव संख्या 37. अतिशय तोला मोलाचे संघ या स्पर्धेमध्ये आपले नशीब काल खरं म्हणजे 40+. त्यांना इथं संधी मिळाली होती. खरे 40+ला कोणी विचारत नाही. 40 म्हणजे बर्फांचा भाव आहे. नाही मस्कर नाही करत. हे नवी मुंबईचं क्रिकेट असंच आहे. जे डेमो पीस ना, डेमो पीस मोबाईलच्या दुकानमध्ये गेलं, पहिल्यांदा डेमो पीस दाबणार. 40+, 30+ त्याच्यापेक्षा जरा बरं आहे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. बॉलिंग मार्क होता या सचिन रजत. काय साऊंड सिस्टम चांगली असली ना, काय जरा बोलायला मजा वाटते. हो येस, पुन्हा एकदा चांगला चेंडू. अतिशय अप्रतिम डिलिव्हरी. चांगला बॉलिंग अटॅक. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. धाव संख्या 37. बेनबाद 37. जशास तसे उत्तर. अजूनही लंबा. चला स्पीडअप करा प्लीज. नीरज राणावत असतील, शशी मेहर.
आणि हा यस पुन्हा एकदा फटका जोरात मारायचा आहे, परंतु चेंडू थांबला मिड ऑनला. एकच धाव मिळते. संघाची धाव संख्या 38. बिनबाद 38. अटॅक करावा लागेल आणि षटक क्रमांक 3 संपुष्टात. 12 चेंडूमध्ये पाहिजे तब्बल 50. 44. बावीस धावांचा टार्गेट प्रति षटकामागं अशी धावगती. इक्वेशन समीकरण अस्किंग 12 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 40 रन्स फॉर विक्ट्री. अतिशय टार्गेट तसं कठीण आहे, पण शेवटी मान्सून क्रिकेट आहे, रबर बॉलची स्पर्धा आहे. याच्यामध्ये कुठलंही टार्गेट तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही विजयाची. चला बॉलिंग मार्क होता या नवीन गोलंदाज द न्यू मॅन राकेश जाधव. संघाच्या वजनात 4थं षटक. 12 बॉलमध्ये 44. सध्या तरी फारड जड आहे. विरोधी संघ गावदेवी ऐरोळी आणि 4 फिटनेस, ज्यांचे 4 अवयव फिट तो ऑलवेज फिट. 4 फिटनेस वाशीगाव. 12 मध्ये 44. चला बॉलिंग मार्क तयार. राकेश जाधव संघाच्या वजनात 4थं षटक. ठेवणीत पडले वैते पहिले षटक. 12 मध्ये 12 बॉल्स टू गो. रिक्वायर 44 रन्स. विकेट साठी दाही दिशा फेरेविषयी जगदीश. कंपल्सरी चेसिंग आहे ना. येस, म्हणजे आपल्या डोक्याला व्याप नाही, पण टाइमपास नाही. बॉल आउट घ्या, थर्ड अंपायर घ्या. तिथं कालोख पडला तरी थर्ड अंपायर. यस, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू आक्रमण केलाय. जबरदस्त टायमिंग. बॅटच्या रडार मध्ये चेंडूला त्याला भिरकावून दिलाय. लॉफ्ट इट ओव्हर द मिड विकेट. दॅट शुड बी 6 रन्स. जबरदस्त टायमिंग. आदिवासी फटका, माताडी फटका, वडारी फटका, ग्लोरियस स्ट्रोक राहिले. आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम असेल, कारण म्हणजे ही पावसाळी स्पर्धा आहे. इलेव्हन बॉल्स टू गो. रिक्वायर 38 रन्स. पहिल्या चेंडू गेला आक्रमण. राकेश जाधवचा पहिला चेंडू अकोट डाब्याचा. असे लॉलीपॉप जर तुम्ही बॉल टाकलात, तुमचं भविष्य, युअर फ्युचर विल बी डार्क, अंधकारमय, बराबर सदृश्य स्थिती निर्माण होईल. चला स्पीडअप करा प्लीज. येस, मध्ये मध्ये पावसाचा छिडकाव पाहिजे. आणि हा यस पुन्हा एकदा बॅकवर्डला गेला. पंच केला. बघूया चांगलं टायमिंग. चेंडू गेला बॅकवर्ड. गलीला 1 धाव मिळते, 2 धाव मिळते. चांगलं रनिंग बिटवीन विकेट. जो नाजूकचं अपील केलं होतं. बॉल राहिले 10 आणि धावा पाहिजे 36. 3.60 रिक्वायर्ड ईच अँड एव्हरी डिलिव्हरी. श्री मेहर आणि बाजूला आमच्या उजव्या हाताला म्हटते त्यांचा हा गणपतीचा कारखाना आहे. ज्यांना कोण आवडत सुबक मूर्ती आहेत. आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमक स्ट्रोक. चांगलं टायमिंग, परंतु 2 धाव मिळतील असं वाटलं होतं की 4 धाव आहेत, कारण रबरी बॉल आहे आणि गवत भरपूर आहे. जर तुमचा चेंडू फसला गवतामध्ये, तुम्ही धावून काढायचे तर प्लीज आमच्यावर डिपेंड न करावं. नाही, बरोबर की नाही. तुमच्या ताकद असेल तर 6 धावा काढा. 36 धावा काढल्या तर आमच्या छबुनानाने. झाडावर बॉल अडकला, शेवटी त्यांना थांबवलं. चेंडू पुन्हा शॉर्ट मिड विकेटला. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 49. येस, 2024-25चा जो भावेश नवी मुंबई, भावेश नाईक बघा, कधी ओहो दे विकेट, कधी राऊंड ऑफ विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू. येत चांगलं. जेवढे डॉट बॉल जातील तेवढे मात्र तुम्ही बॅकफुट जाल.
7 मध्ये 33. अशक्य प्राय असं काही नाही. शेवटच्या चेंडू 9 धावा दे गेला असा इतिहास झाला. बंटी ठाकूरच्या कामोड्यावरच्या मैदानावर झाला होता इतिहास. ग्रेट स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आणि प्रॉपर टायमिंग. वीरेंद्र सेवक स्टाईल, जबरदस्त टायमिंग, ग्लोरियस टोम, अनुपम, अप्रतिम, लावण्य, सुंदर फटका आणि उर्वरित बॉल 6 आणि धावा पाहिजे. 27-27. षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर. शेवटच्या चेंडू षटकामध्ये कुटाच्या तब्बल 27 धावांची गरज. 6 गेंदे 27 रन. जास्त हिंदी बोलू नका नाही तर मनसेवाले येते बरोबर की नाही. मनसेवाले म्हणजे आम्हाला अभिमान आहे हो. आणि मराठीच्या विरोधात जाल तर तुमचं वाटोळं होईल. त्यादिवशी राजसाहेब ठाकरेंनी चांगलं सांगितलं की हिंदीने म्हणतो 250 भाषा खाऊन टाकल्या. राजसाहेब ठाकरेंचं भाषण म्हणजे एक पर्वणीच असते. कारण मराठीचा अभिमान पाहिजे, मराठीचा स्वाभिमान पाहिजे. नाही ऑल ओव्हर इंडिया ओपन असेल तर हिंदी चालेल, कारण हे क्रिकेट आहे, इंटरनॅशनल आहे, त्याच्यामुळं आपण जास्त फोर्स करू शकत नाही. पण शक्यतो तुम्हाला मराठी बोलायला काय जात आहे. त्या भयाला मराठी दादा कैसा दिया. चला शेवटचा गोलंदाज नितीन सुतार. वाशे गावके बहुते यांचा खरा धंदा ओरिजिनल तो आहे पिच बनवायच्या लोकांचा. नाही त्याला माहिती आहे हो. खरं म्हणजे राम मंदिराचा कॉन्ट्रॅक्ट याला द्यायला पाहिजे. वीट न वीट असे बरोबर बसवले असते. चला नितीन सुतारता या नक्की पायरी होतं नाव आला असता. चढता तर आम्हाला वाटलं चला आमचा महादे आहे वाशीचा. बॉलिंग मार्कवर नितीन सुतार. 6 चेंडू 27 धावांची गरज. यस लॉफ्ट इट. आणि हा पहिला चेंडू भिरकावून दिलाय. जागा दाखवली. षटकार. 6 रन. फार अतिशय अनुभवी योगेश भगत आमचा. त्याची ही कमतरता, त्याची उणीव कसर कुठंतरी संघाला पराभवाच्या खाई देऊन जाताना. कारण 11 असता तर कदाचित, कारण 11 असा एक अनुभवी होता. चला 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. 18 चेंडूमध्ये 38 धावांची धुंद फुंद मॅरेथॉन इनिंग. वादळी फलंदाजी. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॅटिंग. 5 चेंडू 21 धावांची गरज. दुसऱ्यांदा तयार नितीन सुतार. यस लेफ्ट आर्म राहून दे फेकेन आणि हा चेंडू अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑन ऑनी. चांगला फिल्डिंग, परंतु धावा मात्र मोळाच्या आहेत. त्या दरम्यान मिळतील 2 धावा. बॉल राहिले 4 आणि धावा पाहिजे 19. कंपल्सरी चेसिंग. एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळी जावं लागेल. काय जबरदस्त भन्नाट आयोजन. खरं म्हणजे अविनादांना नाही सांगितलं, कारण अविनादाच्या कमीत कमी 4 ते 5 टुर्नामेंट असतात. आणि हे मैदान खरं म्हणजे क्रिकेटसाठी खास आहे. फक्त 10 दिवसाचा आगरी कोळी सोडला तर इथं कोणी कुत्रे विचारत नाही. मग हे क्रिकेट. आणि हा यस पुन्हा एकदा आणखी आक्रमण. चेंडू हवेमध्ये. ओ हो चांगला झेल सुटला. मात्र जिथं 6 तिथं 2. अरे यस तुम्हाला बेनिफिशियल असतील, फायदेशीर असतील. आणि बॉल राहिले 3 आणि धावा पाहिजे 17. 3 चेंडू 17 धावांचे गरज. कंपल्सरी 3 षटकार. काय जबरदस्त मॅच. काळी चिरणारी, काळीत विदीर्ण करणारी अशी अतिशय रोमांचक, थ्रिलिंग, जबरदस्त ट्विस्ट, जबरदस्त क्लायमॅक्स. बॉल राहिले 3 धावा पाहिजे 17 धावांची गरज. 3 बॉल्स टू गो. रिक्वायर 17 रन्स. गावदेवी ऐरोळे आणि वाशी 4 फिटनेस वाशी गाव त्यांच्या विरोधात ऐरोळी कोलीवाडा अत्यंत स्मृती धारावे असे हे बिग बॅटल. 3 चेंडू दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोघांना गॅरंटी नाही, कारण शेवटच्या चेंडूवर षटकार काय मागच्या मोठे शेवटच्या षटकामध्ये 4 षटकार मारले होते. तेच खरं म्हणजे यांना फायदेशीर ठरलेत. त्यांच्या पथ्यावर पडले त्यांचे कुरण पांढरे. चला स्पीडअप करा प्लीज. नो टाइम पास. चला नितीन सुतार बॉलिंग मार्क तयार.
बॉल राहिले 3 आणि खेळलेले घातक विस्फोटक फलंदाज. येस, ग्रेट डिलिव्हरी. जवळजवळ सामन्यामध्ये वर्चस्व म्हणता येणार नाही, कारण एखादा व्हाईट गेला आणि बिहाइंड द विकेट गेला, कारण क्रिकेट आहे, काही होऊ शकतं, चमत्कार होऊ शकतात. चमत्कार म्हणजे बाबांचे नाही, बाबा सगळे आतमध्ये आहे, फक्त रामदेव बाबा आहे, तो जगले तेलावर. बरे लगेच दोन्ही टीमने तयार राहायचं आहे. जसा सामना संपेल तुम्ही एंट्री करा. त्यांचं बहिर्गमन, तुमचं मार्गक्रमण. चला बॉलिंग मार्कवर. बॉल राहिले 2 धावा पाहिजे, 17 धावांची गरज. हा चेंडू मात्र या सामन्याचा निकाल सांगून जवळ या सामन्यावर वर्चस्व, हुकूमत, दहशत. संपूर्ण सामना आपल्या हातामध्ये. चांगला बॉलिंग अटॅक आहे. नितीन सुतार याला मानावं लागेल. लेफ्ट आर्म हो दे विकेट आणि हा चेंडू नेऊन ठेवलाय, परंतु वेळ मात्र निघून गेलाय. टाइम इज मनी. जरी षटकाला तरी फरक पडणार नाही. नितीन सुतार यांनी जरी मारायला दिला कारण फरक पडणार नाही. निसटता विजय प्रस्थापित करण्याची नामी संधी विजयापासून 2 पावले दूर आहे आणि हा सामना झाला फिनिश. ओहो, ग्रेट डिलिव्हरी. आणि नितीन सुतार यांनी खरं म्हणजे या सामन्यामध्ये आपल्या संघाला चंचू प्रवेश मिळवून दिला आणि ही पहिली व्हिक्टरी, पहिलं जबरदस्त ऐतिहासिक विजय, जबरदस्त दमदार विजय, निसटता विजय प्रस्थापित केला. आणि या सामन्याचा हिरो अर्थातच मला वाटतंय बॅट्समन आहे ना रे, जयेश पाटील का. तर मॅन ऑफ द मॅच इज गोज टू मिस्टर दमदार प्रदर्शन, मॅच फिनिशर, गेम चेंजर, या सामन्याचा हिरो, सामना पुरुषोत्तम. येस, आणि चांगली कंजूसी गोलंदाजी, इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक आणि 33 धावांची भन्नाट सचिन रजत. येस, पहिला हिरो ठरला या सामन्याचा, ज्याने आपली गोलंदाजी आणि फलंदाजी असे हे दोन्ही डिपार्टमेंट्स ऑल पॉवरफुल, त्याच्या बळावर हा संघ पहिली विजयाची मुहूर्तमेढ रोवली, विजयाची नोंद केली. तर मी विनंती करतोय आमचे सन्माननीय मॅन ऑफ द मॅच कोण देतील? दादा आहेत का मॅन ऑफ द मॅच? येस, प्रमोदजी 40+ हा लेजंड खेळाडू, बऱ्याचशा इनिंग ज्याने आपल्या शिरवणे 40+ साठी दिलेले आहेत. तर या प्रमोदजी भोईर आपल्या शोभा असते. फिल्डिंग लावून घ्यायची लगेच. फिल्डिंग लावून घ्या. धावतं समालोचन ऐकण्यासाठी मी घेऊन